मी ChatGPTला हे प्रश्न विचारले होते. यात बोर्डमाससाठी काही प्रश्न सोपे अवघड असे. तर यात त्यांनी मला एक एक प्रश्न दिला. मी त्यांच्या एक एक प्रश्नाचे उत्तर दिले. पहिलं उत्तर 42. बरोबर. त्यांनी बरोबर लिहिलं. आता दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, 40 - 8 भागिले 2. मी त्याचं उत्तर 32 दिलं. अगोदर ChatGPTने 32 हे उत्तर बरोबर नाही असं सांगितलं. मग त्याच्या बोर्डमासनुसार आधी भागाकार करायचा. मग त्यांनी हे उत्तर करून त्याचं उत्तर 36 आलं. मग त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला, 12 + 5 गुणिला कंसात 8 - 4. मग मी त्याचं उत्तर 32 दिलं. मग चला तपासूया. मग त्यांनी हे उत्तर बरोबर सांगितलं. मग त्यांनी मला हा प्रश्न विचारला, 50 भागिले 5 + 7 गुणिला 3. मी त्याचं उत्तर 31 दिलं. अगोदर त्यांनी 31 हे उत्तर बरोबर नाही. मग त्यांनी हा लिहिलं, अरे तुम्ही 31 लिहिलेलं आहे आणि ते बरोबरच आहे, माझ्याकडून चुकून बरोबर नाही असं लिहिलं गेलं. योग्य उत्तर 31. शाबास. त्यांनी पाचवा प्रश्न विचारला. मी त्याला विचारलं, तू इतकी मोठी ChatGPT असून चुकीचे उत्तर कसं सांगू शकते? त्यांचं म्हणणं आलं, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, माझ्याकडून चूक झाली. उत्तर 31 हे उत्तर दिलं होतं आणि ते बरोबरच होतं. मी आधी बरोबर नाही असं लिहिलं, पण लगेचच लक्षात आल्यावर 31 असल्याचं सांगितलं. ही माझीच चूक होती. मीही कधी कधी चुका करू शकतो, त्यामुळे तुमच्यासारख्या तपासून पाहणं खूप चांगली सवय आहे. पुढे मी अधिक काळजी घेईन. म्हणजे याचा अर्थ ChatGPT पण चुकू शकतं. आता हा प्रश्न सोडून बघू. मग त्यांनी मला हा प्रश्न दिला. मग मी त्यांचं उत्तर हे दिलं 40. त्यांनी परत तेच केलं, 40 हे उत्तर बरोबर नाही. मग त्यांनी त्यांच्यानुसार सोडवलं, म्हणून तुमचं उत्तर 40 हे बरोबर आहे. म्हणजे ते उत्तर बरोबरच होतं, पण त्याने अगोदर चूक केली की 40 हे उत्तर बरोबर नाही. त्यांनी खाली त्याच्याबरोबर लिहून पण दिलं की मी पुन्हा सुरुवातीला चुकीचे बरोबर नाही लिहिलं, ही माझी चूक होती. योग्य उत्तर 40 आहे. शाबास, तुम्ही बोर्डमास समजलं. प्रश्न त्यांनी मला हा प्रश्न विचारला, 40 मायनस कंसात 12 भागिले 3 असा प्रश्न उतरला. मी त्याचं उत्तर 58 दिलं. बरोबर. परत त्यांनी मला हा प्रश्न विचारला, 60 भागिले